बघा मुलांनो, मी बाहेर चाललीये. तुम्ही सगळे घरीच थांबा आणि दार नीट लावून घ्या आणि अनोळखी कोणालाही दार उघडू नका. हो ठीक आहे आई. पण ते छोटं पिल्लू म्हणाल, पण आम्हाला कळणार तरी कसे की दाराच्या बाहेर तू आहेस? मग बकरी हसली आणि म्हणाली, मी हे गाणं म्हणेल. दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. हे म्हणता बकरीने आपली टोपली उचलली आणि ती निघाली. पण एक लबाड लांडगा बकरी आणि तिच्या पिल्लांचं बोलणं गपचूप लपून ऐकत होता. लांडगा म्हणाला, आता यांचं गुपित मला कळलंय. आज तर मला मेजवानीचे. लांडगा बकरीच्या घराजवळ आला आणि आपल्या बसाड्या आवाज तो गाणं म्हणू लागला. दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. हे ऐकताच पिल्लं म्हणाली, दार उघडा, आई आलीये. हो, आईनी मस्त खायला आणलं असेल. हो हो, उघडा दार. पण ते छोटं पिल्लू म्हणाल, पण आई इतके लवकर कशी आली? हा आवाज मला आपल्या आईचा नाही वाटते. आपल्या आईचा आवाज तर खूपच गोड आहे आणि हा आवाज एखाद्या बेडक्यासारखा आहे. हे ऐकून सगळी पिल्लं हसली आणि म्हणाली, छोटं पिल्लू म्हणाल, तू आमची आई नाहीयेस. आमच्या आईचा आवाज तर फारच गोड आहे आणि तुझा आवाज तर एखाद्या बेडक्यासारखा आहे. चालता हो इथून, तू आमची आई नाहीयेस, चालून जा इथून. हे ऐकताच लांडगा वैतागला. अरे, ही पिल्लं तर फारच हुशार निघाली. लांडग्याला कळून चुकलं, पिल्लं काही सहजासहजी हातात येणार नाही. म्हणून तो विचार करायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. मग तो म्हणाला, हा आता मी मधच पिऊन येतो. लांडग्याला वाटलं मध प्यायल्यामुळे त्याचाही आवाज बकरीसारखा गोड होईल. म्हणून त्यांनी जंगलात एक मधमाशांचं पोळं बघितलं. त्यातला तो मध पेला आणि परत बकरीच्या घराजवळ आला आणि म्हणाला, काय बरं गाणं होतं. हा, दार उघडा माझ्या बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. हा, हेच होतं गाणं. लांडगा बकरीच्या घराजवळ आला. त्यांनी बकरीसारखा आवाज काढण्याचा खूप प्रयत्न केला. दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. हे ऐकताच एक मुलगा म्हणला, आई आलीये. हो, आवाज पण किती गोड आहे. चला ना, आपण दार उघडूया. आईनी रुचकर जेवण आणलं असेल. हो हो, उघडा दार. पण ते छोटं पिल्लू म्हणाल, थांब, आधी मला खात्री करून घेऊ दे की बाहेर आई आहे की दुसरं कोणी. ते छोटं पिल्लू दरवाजाच्या जवळ गेलं आणि पटीतून डुकून पावलं तर त्याला काळे पाय दिसले. मग ते म्हणाल, ही आपली आई नाहीये. आपल्या आईचे पाय तर गोरे आहेत आणि हे पाय काळे कुट्ट आहेत. ही आपली आई नाही, नका उघडू दार. मग ते छोटं पिल्लू दरवाजाच्या जवळ गेलं आणि म्हणाल, तू आमची आई नाहीयेस. तुझे पाय तर काळे आहेत आणि आमच्या आईचे पाय तर गोरे आहेत. चालतं हो इथून, तू आमची आई नाहीयेस, चालून जा इथून. हे ऐकताच लांडगा जाम वैतागला. मग तो विचार करायला सुरुवात केली. लांडग्याला परत एक युक्ती सुचली. तो गावातल्या गिरणीकडे गेला. दुपारची वेळ होती. गिरणीवाला आरामात झोपला होता. त्याने हळूच त्या पिठाच्या पोत्यात आपले पाय बुडवले. आता त्याचे पाय बकरीसारखेच पांढरे झाले होते. मग लांडगा म्हणाला, आता बघतोच कशी दार उघडत नाहीत ते. मग लांडगा परत बकरीच्या घरापाशी आला आणि गाणं म्हणू लागला. दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली. हे गाणं ऐकताच दुसऱ्या पिल्लाने फटीतून डकून पाहिलं. त्यात त्याला पांढरे पाय दिसले. मग ते म्हणाल,
पाय तर गोरे आहेत. हो ना, चला आपण दार उघडूया. आईने मस्त खायला आणलं असेल. हो हो, उघडा दार. पण ते छोटं पिल्लू फार हुशार होतं. ते म्हणालं, नाही नाही, नका उघडू दार, ही आई नाही दुसरंच कोणी आहे. पण बाकी पिल्लांनी त्याचं काहीच ऐकलं नाही आणि दार उघडलं तर काय झालं, लांडगा जोरात ओरडला, माझ्या बाळांनो, मी आहे तुमची आई आणि मी तुम्हाला खाऊ द्यायला नाही, तुम्हालाच खायला आलोय. मग पिल्लांची आरडाओरडी सुरू झाली. पिल्ले इकडे तिकडे धावायला लागली. कोणी पडद्याच्या मागे लपलं तर कोणी पलंग खाली. एक पिल्लू कपाटात जाऊन लपलं आणि दोन पिल्लं एका मोठ्या टोपलीखाली लपून बसली. एकाला काहीच कळत नव्हतं म्हणून ते पुतळ्यासारखं एका जागी उभं राहिलं. मग लांडगा म्हणाला, आता तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवेल, मी आता तुम्हाला पकडतोच. लांडग्याने एक 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 करून सगळ्या पिल्लांना शोधलं आणि एका पोत्यात बांधलं. ते पोतं आपल्या खांद्यावर घेऊन मस्त गाणं गुणगुणत तो जंगलाकडे निघून गेला. छोटी छोटी कोळी कोळी पिल्लं, आज तर मला मेजवानीचे. पण लांडग्याची नजर चुकून एक पिल्लू चुलीत जाऊन लपलं होतं. लांडग्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही आणि ते वाचलं. थोड्या वेळाने आई जेव्हा आपल्या घरी आली तेव्हा तिने बघितलं, घराचा दार तर उघडे आणि आतमधलं सामान अस्ताव्यस्त पडलंय. घाबरून तिने आपल्या मुलांना हाक मारली, बाळांनो, माझ्या लाडक्या बाळांनो, कुठे आहात तुम्ही? हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय. आईचा आवाज ऐकताच सगळ्यात छोटं पिल्लू जे होतं ते बाहेर आलं आणि रडू लागलं. बकरीने लगेच त्याला मिठी मारली आणि म्हणालं, तुझी सगळी भावंड कुठे आहेत? छोट्या पिल्लाने रडत रडत सगळी गोष्ट बकरीला सांगितली. हे ऐकून बकरी रागाने लाल झाली. माझ्या पिल्लांना घेऊन गेला, त्याची ही हिम्मत, चल तू माझ्या बरं. पिल्लांना आणि त्या दृष्ट लांडग्याला शोधूया. इकडे लांडगा जंगलात अजून चालतच होता. मग तो थांबला आणि त्याने विचार केला, आता थोड्या वेळ आराम करतो. तसंही पिल्लं कुठे जात आहेत, त्यांना तर मी एकदम चवीने खाणार आहे. असा विचार करून लांडगीने ते पोतं एका मोठ्या झाडाखाली ठेवलं आणि तो तिथे झोपला. इकडे पिल्लांना शोधणाऱ्या बकरीने त्याचं गोरणं ऐकलं. त्या पोत्यात ती पिल्लं हालचाल करत होती. बकरीने ते पोतं बघून पिल्लांना जिवंत पाहून बकरीचा जीव भांड्यात पडला. ती हळूच त्या पोत्यापाशी गेली आणि ते पोतं उघडलं. सगळी पिल्लं आईला बघून खुश झाली. तेवढ्यात एक छोटं पिल्लूने एक मोठा दगड आणून त्या पोत्यात टाकला. त्याचं बघून इतर पिल्लांनीही दगड आणून ते पोतं भरून टाकलं. बकरीने ते पोतं शिवून टाकलं आणि एका झोपात लपून पुढे घडणारी गंमत पाहू लागले. थोड्या वेळाने लांडगा जागा झाला. अरे बापरे, खूपच उशीर झाला, आता मी घरी जातो आणि कोवळ्या पिल्लांना खातो. लांडगा पोतं उचलून चालू लागला. लांडगा म्हणाला, केवढं जड आहे हे पोतं, खूप सारी पिल्लं, आज तर मला मेजवानीचे. लांडगा नदी ओलांडायला पाण्यात पाऊल टाकताच त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याबरोबर वाहू लागला. बकरी आणि त्याची पिल्लं जोर जोरात पोट धरून हसायला लागली. तात्पर्य, दृष्टाचा शेवट नेहमी वाईटच होतो.